लोणी येथील विश्वराज हॉस्पिटलमधील तज्ज्ञ डॉक्टरांच्या टीमने 1.5 वर्षाच्या मुलीवर दुर्मिळ जन्मजात आजारावर यशस्वी उपचार केले आहेत। ही प्रक्रिया बालहृदयरोग तज्ज्ञ डॉक्टर आशिष बनपूरकर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। ही उपचार पद्धती अत्याधुनिक आणि कमी चिरफाड तंत्राने करण्यात आली। ही मुलगी काही काळापासून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली होती। तपासणी दरम्यान तिच्या रक्तामध्ये अमोनियाचे प्रमाण थोडे जास्त आढळले। पुढील सखोल तपासणीत तिला ॲबर्नर्थी मॅलफॉर्मेशन हा अतिशय दुर्मिळ जन्मजात आजार असल्याचे निदान झाले। सामान्यतः पचन संस्थेतून येणारे रक्त यकृतामधून जाऊन शुद्ध होते आणि त्यानंतर हृदयाकडे जाते। मात्र या मुलीच्या बाबतीत हे रक्त यकृताला न जाता थेट हृदयाकडे जात होते। त्यामुळे शरीरात विषारी घटक साचण्याचा आणि फुफ्फुस व यकृताशी संबंधित गंभीर समस्या निर्माण होण्याचा धोका होता। डॉक्टर बनपूरकर यांनी सांगितले की हा आजार अत्यंत दुर्मिळ असून साधारणपणे 50,000 एका बाळामध्ये आढळतो। योग्य वेळी उपचार न केल्यास यामुळे गंभीर गुंतागुंत होऊ शकते। रुग्णाची स्थिती, यकृताची कार्यक्षमता आणि इतर तपासण्या लक्षात घेऊन डॉक्टरांनी ट्रान्स कॅथेटर डिव्हाइस क्लोजर ही अत्याधुनिक उपचार पद्धती निवडली। या प्रक्रियेत शरीरात मोठी शस्त्रक्रिया न करता एका बारीक नळीच्या मदतीने चुकीचा रक्तप्रवाह बंद करण्यात आला। उपचारानंतर तपासणीत रक्तप्रवाह पूर्ववत यकृताकडे सुरू झाल्याचे स्पष्ट झाले। मुलीची प्रकृती चांगली असून तिला केवळ 3 दिवसात रुग्णालयातून घरी सोडण्यात आले। पुढील काळात तिची तब्येत पूर्णपणे सुधारण्याची अपेक्षा डॉक्टरांनी व्यक्त केली। डॉक्टर बनपूरकर यांनी लवकर निदानाचे महत्त्व अधोरेखित करताना सांगितले की गर्भावस्थेपासूनच या मुलीवर लक्ष ठेवले गेले होते। त्यामुळे योग्य वेळी उपचार करणे शक्य झाले आणि यशस्वी परिणाम मिळाला। या उपचारात डॉक्टर विठ्ठल शेंडगे, डॉक्टर सत्यजित फुंडे आणि डॉक्टर चंद्रकांत सहारे यांनी सहभाग घेतला। लिव्हरमध्ये फिल्टर होऊन मग एका दुसऱ्या वेसलनी ते हार्टमध्ये, या बाळामध्ये जी आतड्यांमधून येणारी जी रक्तवाहिनी आहे त्याला आम्ही पोर्टल वेन म्हणतो। ती पोर्टल वेनचं एक डायरेक्ट कम्युनिकेशन होतं हृदयाच्या नससोबत। त्याच्यामुळे हे जे टॉक्झिन असलेलं म्हणजे शरीरातून आलेलं म्हणजे आतड्यांमधून आलेलं जे रक्त आहे ते हृदयामध्ये फिल्टर झालं पाहिजे नॉर्मल, पण ते डायरेक्टली आल्यामुळे हे जे टॉक्झिन्स आपल्या फुफ्फुसामध्ये आणि आपल्या हार्टमध्ये डायरेक्टली जातो। फुफ्फुसामध्ये हे असे टॉक्झिन्स गेल्यानंतर फुफ्फुसाचे प्रेशर्स वाढणे, फुफ्फुसामध्ये वेगळं रक्तवाहिन्या बनणे, त्याला आम्ही पल्मोनरी एबी माल्फॉर्मेशन अशा पद्धतीचं नाव दिलं। तर याच्यामुळे अशा पद्धतीनं होते की फुफ्फुसाचे प्रेशर्स वाढल्यानंतर त्याला कंट्रोल करणं खूप अशक्य होतं। या बाळात चांगली गोष्ट होती की अशा कुठल्याही गोष्टी झाल्या नाही, पण हे रक्तविसरण अधिक झाल्यामुळे हार्टचं साईज नक्कीच वाढलेलं होतं। त्याला त्रास असं काही वेगळं नव्हतं, पण एपिस्टॅक्सिस म्हणजे नाकातनं रक्त वाहणं हे होतं। आणि सुरुवातीच्या काळात त्याचं सिरम अमोनिया पण वाढलं होतं, कारण मला जसं सांगितलं की टॉक्झिन डायरेक्टली जात होतं। आम्ही त्याला रेग्युलरली फॉलोअप केलं, म्हणजे डिलिव्हरी त्याची जवळपास 1.5 वर्ष आधी झाली, त्यानंतर ते रेग्युलरली होते आमच्या ट्रस्टमध्ये, आम्ही रेग्युलरली बघितलं। आणि आता एक इलेक्टिव्हली प्लॅन केला, म्हणजे असं नाही की कारण आणखी वेट केला तर साहजिकच आता हृदयाची साईज वाढली होती, आणखी वाढलं असतं तर फुफ्फुसाची जर प्रेशर्स वाढले तर ते कंट्रोल करणं खूप अवघड आहे। मग आम्ही निर्णय घेतला की ते जी वेगळी एक कम्युनिकेशन आहे, म्हणजे आतड्यांमधून येणारी एक नस आपल्या हृदयाच्या नसला डायरेक्ट कनेक्ट होत आहे, तर ते जे ट्रॅक्ट आहे ते आम्ही ऑपरेशन न करता ट्रान्सकॅथेटर मार्फत बंद केलं, म्हणजे अँजिओग्राफी मार्फत बंद केलं। तर त्याच्यासाठी आम्ही एकदा हे पण बघितलं की ते बंद केल्यानंतर आतमधले प्रेशर्स तर वाढत नाही, कारण कधी कधी ते बंद केलं तर आतड्यांचे प्रेशर्स म्हणजे जी नस आहे त्यांचे प्रेशर्स वाढतात। एकदा ते वाढले की मग म्हणजे पोटामध्ये रक्तस्राव ह्या सगळ्या भीती असतात। तर आम्ही ते बलूननी बंद केलं आधी आणि मग चेक केलं की प्रेशर्स राहण्यासारखे आहेत का, ते कन्फर्म झाल्यानंतर मग ते बटन बंद केलं। बटननी बंद केल्यानंतर पेशंट ऑलमोस्ट 2 दिवस आपल्यासोबत होतं, दुसरी कुठलीही कंप्लेंट नव्हतं। आणि आम्ही एक्सपेक्ट करतो की ओव्हर द पिरियड हे जे शंट होतं म्हणजे एक्स्ट्रा रक्तप्रवाह जात होतो तो कमी झाल्यामुळे हृदयाचा साईज पण व्यवस्थित व्हायला पाहिजे। आणि जी आधीची कंप्लेंट होती एपिस्टॅक्सिस म्हणजे रक्तस्राव म्हणून, कारण लिव्हर एक महत्त्वाचा ऑर्गन आहे रक्तविसरण आणि रक्ताची क्लॉटिंग वगैरे करणं, ती पण त्याचे जे चान्सेस आहेत ते पण कमी व्हायला पाहिजे। आणि महत्त्वाचं म्हणजे आपण इलेक्टिव्हली केलं आहे, म्हणजे काही त्रास उद्भवण्याच्या आधी। त्याच्यामुळे आता जे त्रास होतं आम्हाला एक्सपेक्टेड होतं की फुफ्फुसाचे प्रेशर्स वाढतील आणि फुफ्फुसामध्ये नवीन रक्तवाहिन्या बनतील, ते प्रिव्हेंट होतील।